नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमान कृषीदीप या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केलेली आहे। काही शेतकऱ्यांना झेंडूची लागवड करायची, काही शेतकरी सीझनेबल लागवड करतात, तर काही शेतकरी बिगर हंगामी सुद्धा झेंडूची लागवड करत असतात। तर खरं तर जेव्हा शेतकरी झेंडू लागवड करतो त्यामुळे पहिल्या टप्प्यात झेंडू पीक हे शॉर्ट टर्म पीक आहे। अगदी 45 ते 50 दिवसामध्ये झेंडू चालू होत असतो। त्यामुळे पहिले 40 ते 45 दिवस खूप महत्त्वाचे असतात। म्हणजे फुटू अवस्था असेल, कळी अवस्था असेल, शाकी वाढ जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये आळवण्या महत्त्वाच्या असतात, फवारण्या महत्त्वाच्या असतात। जी वॉटर सोल्युबल खतं आहेत ही खतं कोणकोणती त्यामध्ये सोडली पाहिजेत, किंवा झेंडूला जी आळवणी केली जाते तर पहिल्या ज्या 2 आळवण्या आहेत ह्या 2 आळवण्या किती महत्त्वाच्या आहेत या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील। चला तर मग सुरुवात करू। शेतकरी मित्रांनो, खरं तर झेंडूची लागवड काही शेतकरी 12 महिने करतात, काही शेतकरी सीझनेबल लागवड करतात, काही शेतकरी बिगर हंगामी सुद्धा म्हणजे झेंडूची लागवड केली जाते। ऑड सीजनला सुद्धा झेंडू लावतोय आणि हंगामी सुद्धा झेंडूची लागवड करतात। बऱ्याच वेळा काय होतं, शेतकरी झेंडूमध्ये आळवण्या करत नाही। शेतकरी मित्रांनो, झेंडूला आळवणी खूप महत्त्वाची आहे, कारण का पहिल्या 15 दिवसामध्ये 2 ते 3 आळवण्या जर तुमच्या झेंडूला झाल्या तर तुम्हाला फुटवा चांगला भेटणार आहे। त्यातनं जी शाकी वाढ म्हणतो म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ त्यामध्ये चांगली होत असते। आणि एकदा फुटवा तुमचा चांगला झाला, एकदा झाड चांगलं बनलं की तुम्हाला येणारं उत्पादन आहे शेतकऱ्यांना उत्पादन चांगलं येत असतं। पहिल्या आळवणीमध्ये ज्यावेळेस तुम्ही झेंडूला आळवणी करणार आहे, समजा तुमचा 20 गुंठे क्षेत्र आहे झेंडूचं, तर तुम्ही 250 ग्रॅम रोको पावडर आणि 250 ग्रॅम ह्युमिक ॲसिड, आणि जर त्याच 20 गुंठे क्षेत्रामध्ये रोपांची संख्या जास्त असेल, 6 ते 7 हजारापर्यंत असेल, तर 500 ग्रॅम रोको पावडर, 500 ग्रॅम ह्युमिक ॲसिड आणि 1 किलो 19-19चा त्यामध्ये पहिल्या आळवणीमध्ये तुम्ही वापर करायचा आहे। खरं बऱ्याच शेतकऱ्यांना आळवणी हा शब्द माहीत नाही, किंवा काही शेतकऱ्यांना ड्रिंचिंग हा शब्दच माहीत नाही। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही झेंडूमध्ये आळवणी करताय किंवा ड्रिंचिंग करताय तर डायरेक्ट मुळाच्या कक्षेमध्ये किंवा मुळाजवळ बुडाजवळ त्याच्या 40 ते 50 ml जे औषध डायरेक्ट बुडाजवळ वाटायचं। कारण काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जी मुळीची वाढ झालेली नसते, त्यामुळं पहिल्या जे 3 आळवण्या आहेत जर तुम्ही डायरेक्ट मुळाच्या कक्षेत दिल्या तर तुम्हाला शेतकऱ्यांना फुटवा चांगला भेटणार आहे। दुसऱ्या आळवणीमध्ये, पहिली आळवणी रोप लागवल्यानंतर तिसऱ्या दिवशी मग सांगितलं की त्यामध्ये रोको पावडर घेऊ शकता, ब्ल्यू कॉपर घेऊ शकता किंवा ॲलेट घेऊ शकता। आणि दुसरी जी आळवणी 8व्या ते 9व्या दिवशी तुम्ही त्यामध्ये सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा त्यामध्ये शेतकऱ्यांना वापर करू शकता। तर 20 गुंठे क्षेत्रासाठी तुमचे 6000 कलमापर्यंत हे सदाबहार फ्लावर स्पेशल किट 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं। त्यामध्ये 4 बॉटल येतात, एक पाऊच येतो, व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स करून डायरेक्ट 40 ते 50 ml डायरेक्ट झेंडूच्या बुडा आळवणी करायची। आळवणी केल्यानंतर शेतकऱ्यांना तुम्हाला फायदा असतो ना की फुटवे चांगले मिळणार आहे। आम्ही बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो की बरेच जे हायब्रिड वाहन आले झेंडूचे हे 40-45 दिवसामध्ये चालू होतात, 45 ते 50 दिवसामध्ये चालू होतात। काही जे असतात पावसाळ्यामध्ये थोडंसं जास्त होत ना, म्हणजे 60 दिवसात घेऊ शकतं, कारण का जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे, शाकी वाढ जास्त होत असते पावसाळ्यामध्ये। नत्र हे झाड हे जास्त उचललं असतं, त्यामुळं पावसाळ्यामध्ये जो झेंडू आहे थोडासा लेट चालू होतो, पण उन्हाळ्यामध्ये झेंडू 45 ते 50 दिवसामध्ये चालू होत असतो। त्यामुळं पहिले 40-45 दिवस खूप महत्त्व असतात झेंडूमध्ये। बरेच शेतकरी त्यामध्ये चुका करतात किंवा झेंडूला आळवण्या करत नाही, फवारण्या व्यवस्थित करत नाही, जी फुटव्याची औषधं आहेत ती फुटव्याची औषधं व्यवस्थित मित्रांनो व्यवस्थित सोडत नाही। झेंडू लागवड केल्यानंतर 8व्या ते पहिली आळवणी 4थ्या ते 5व्या दिवशी रोप लागवडीनंतर, आणि दुसरी आळवणी 8व्या ते 9व्या दिवशी सदाबहार फ्लावर स्पेशल किटची जर तुम्ही केली त्यामुळे तुम्हाला फुटवे शेतकरी मित्रांनो फुटवे चांगले भेटणार आहेत। आता या प्लॉटमध्ये आपण सदाबहार फ्लावर स्पेशल किटची आळवणी करतो, तर तुम्हाला दाखवणार आहे की बाबा सदाबहार फ्लावर स्पेशल किट वापरण्याची पद्धत म्हणतो आपण। 20 गुंठे क्षेत्रासाठी तुमचं 5 ते 6 हजारचं कलम असेल 20 गुंठे क्षेत्रामध्ये, तर तुम्ही त्यामध्ये एक सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा वापर करायचा। 200 लिटर पाणी करायचं, व्यवस्थित मिक्स करायचं ते, आणि डायरेक्ट बुडाजवळ याची आळवणी करायची। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस सदाबहारची आपण आळवणी करतो झेंडूमध्ये, तर त्यामध्ये 4 बॉटल दाखवल्या होत्या। G1च्या 2 बॉटल आहेत, G2ची 1 आहे आणि G3ची 1 आहे, आणि त्याच्यामध्ये एक पाऊच येतो समोर तुम्ही पाहू शकता। हे जे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं डायरेक्ट बॅलरमध्ये, आणि बॅलरमध्ये मिक्स केल्यानंतर व्यवस्थित ते हलवायचं। बरेच शेतकरी काय करतात,
व्यवस्थित त्यामध्ये हलवत नाहीत, व्यवस्थित डिझॉल्व करून घ्यायचं. तुम्ही माझ्यासमोर पाहू शकता. पाऊच आहे, पाऊच वरनं टाकून द्यायचं, म्हणजे जेणेकरून काय जी मिक्स पावडर मिक्स झाली पाहिजे. सेपरेट जरी मिक्स केलं आपण तरी जमतं, पण जास्त पाण्यामध्ये जर पावडर मिक्स केली तर शेतकरी तुम्हाला रिझल्ट येत, ते रिझल्ट त्यामध्ये चांगले येतं. शेतकऱ्यांनो माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की ज्यावेळेस आपण सदाबहार फ्लावर स्पेशल किटची आळवणी करतोय, 50 ते 60 ml एका झाडासाठी आपण ते औषध द्यायचंय. आणि डायरेक्ट मुळाच्या कक्षेत दिल्यामुळे काय होतं की जी शाखीय वाढ म्हणतो आपण, शेतकऱ्यांनो शाखीय वाढ व्यवस्थित होते. आणि पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं की पहिले एक 15 ते 20 दिवस मुळांची वाढ व्यवस्थित झालेली असते, मुळांची वाढ चांगली व्यवस्थित होणार आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जे फुटवे आहेत शेतकऱ्यांनो, फुटवे चांगले मिळणार आहेत. तुम्हाला परत लाईव्ह मध्ये दाखवणार आहे की 7 ते 8 दिवसानंतर त्याचे रिझल्ट कसे आले, प्री आणि पोस्ट हे दोन्ही फोटो सुद्धा तुम्हाला दाखवले जातात. खरं तर सदाबहार फ्लावर स्पेशल किट संपूर्ण महाराष्ट्रात कंपनी उपलब्ध केलेली, अगदी शेतकऱ्यांना घरपोच सदाबहार फ्लावर स्पेशल किट मागवताना आणि स्क्रीनवर कंपनी पद्धतीने नंबर येईल, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सदाबहार फ्लावर स्पेशल किट यामध्ये मागू शकता.